हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आज आमच्या गावची यात्रा आहे, म्हणजेच म्हसोबाची यात्रा। खूप मोठी यात्रा असते आणि थोडीशी कमी भरते, आता कोरोनापासून थोडीशी कमी भरते, पण खूप मोठी यात्रा भरते, मोठे पाळणे वगैरे असतात। चला तर आपण यात्रा पोहूया आणि यात्रेमध्ये जाऊया। आणि यात्रेमध्ये निघालोय आम्ही, आणि मी, मम्मी आणि सिस्टर आहे माझी, आणि चिल्लीपिल्ली पाठीमागं बसलेत। आणि आता आलेलो आहे म्हसोबाच्या मंदिरापाशी, आणि हे बघू शकता, हे आहे म्हसोबाचं मंदिर, जे की सांगोला तालुक्यातील जवळा गाव ह्याच्यामध्ये आहे, आणि खूप मोठी यात्रा भरते। आता मंदिराचं दर्शन घेऊया पहिला आपण। आणि हे सांगोला तालुक्यामध्ये आहे। जे जे ह्या म्हसोबाच्या यात्रेला किंवा म्हसोबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि खूप मोठी यात्रा असते, जे जे यात्रेला आले होते त्यांनी पण मला कमेंट करा। आणि चला आता दर्शन घेऊया आणि मग आपण यात्रेमध्ये जाऊया। हे बघू शकता, समोरच यात्रा भरते मंदिराच्या, आणि ही आहे माझी बहीण। आता दर्शन झालेले आहे, आपण जाऊया यात्रेमध्ये, आणि इथूनच पायऱ्या उतरून खाली जायचं। समोर पूर्ण यात्रा भरते, आणि मंदिरच्या पायऱ्याशीच मस्त नारळ वगैरे विकायला बसतात। आणि आता आम्ही यात्रेमध्ये एंटर करतोय। हे बघू शकता किती छान छान स्टॉल लागलेले आहेत, सगळे मोबाईलचे जे घरचे साहित्य असतात। यात्रेमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांच्याच गावी यात्रा भरते, पण इथं खूप मोठी भरते। ॲक्च्युली मला लहानपणीचे दिवस आठवतात। हे यात्रा पाहिली की आम्ही खूप यायचो, सकाळी मम्मीसोबत यायचो, संध्याकाळी सगळे आम्ही पोरी पोरी यायचो। खूप मस्त एन्जॉय केलेलं आहे आम्ही यात्रेमध्ये। आणि हे बघू शकता, लेफ्ट साईडला पूर्ण म्हणजे प्रसाद मिळतो, मेवा, चिवडा, हे असे सगळे साहित्य वगैरे भेटतात तिथं। भजी, जिलेबी यात्रेतले खूप छान लागतात आणि मला खूप आवडतात, आम्ही पण खाल्ले तिथे। आणि हे पूर्ण स्टॉल, लेडीज, मुलांचे साहित्य, खेळणी, सगळं स्टॉल लागलेले आहेत। आणि एक अक्षरशः एवढा आहे ना, एवढी महागाई वाढली आहे यात्रेमध्ये, खूप महाग झाले। आता कुणाला घेणं पण मुश्किल की झाले। यात्रेमध्ये सगळे बोलतात स्वस्त असतं, पण अजिबात स्वस्त नाही आहे यात्रेमध्ये, खूप महागलेलं आहे। आणि हे बघू शकता, पूर्ण जो लाईनची पट्टी असते, एक खूप लॉंग अशी एक पूर्ण पट्टी आहे की पूर्ण लेडीजसाठीच आहे, जे गळ्यातलं, कानातलं, या ॲक्सेसरीज वगैरे सगळे, बॅग्स, पर्स वगैरे। त्याच्यानंतर लेफ्ट साईडला एक पूर्ण स्टॉल आहे, तो पूर्ण खाण्याचा, जिलेबीसाठी आहे। त्यानंतर पुढं आल्यानंतर पूर्ण मी ह्या साईडला आले तर राईट साईडला पूर्ण पुरी भाजी, आईस्क्रीम, भेळ, नंतर सगळ्या गोष्टी भेटतात, पाणीपुरी वगैरे। हे राईट साईडचा स्टॉल पूर्ण खाण्याचा आहे। त्याच्यानंतर आता मी पुढे चालत गेल्यानंतर आता तुम्हाला हे पण दिसेल की छोटे छोटे पण खाली घेऊन बसलेले आहेत विकायला, प्लेट्स वगैरे, फायबरच्या वगैरे सेटमध्ये। आणि हे बघू शकता किती गर्दी आहे। मगाशी तर तुम्ही बघितली असेल, मधल्या पेटेमध्ये खूप गर्दी होती, असे 2-3 स्टॉल लागलेले, लाईन लागलेली असते पेटीची। आणि हे आहे लेफ्ट साईडला पूर्ण खेळणी, पाळणी। तर आता मी दाखवते तुम्हाला, राईट साईडला जेव्हा खाण्याचं पाणीपुरी, पुरी भाजी वगैरे सगळं, डोसा वगैरे भेटत होतं, त्याच्याच लेफ्ट साईडला टर्न केलं की लगेच हे खेळणी, पाळणी सगळे असतात। आणि ॲक्च्युली इथं संध्याकाळी खूप भारी वाटतं। संध्याकाळी शूट मी केलेलं नाही, आलेली संध्याकाळी 2 वेळा, पण माझ्याकडून काही शूट नाही झालेलं। मी दिवसा जेवढं शूट केलं होतं तेच तेवढं केलं, ते पण ॲक्च्युली अर्धे क्लिप आहेत ते माझ्या छोट्या बहिणीनेच गेले, पिऊने। आणि हे बघू शकता, ब्रेक डान्सला मुलं मुली खूप असतात आणि खूप ओरडतात मोठमोठ्याने, तुम्ही बघू शकता आवाज किती आहे। त्याच्यानंतर हा पाळणा, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठा पाळणे येत होते, कोरोनापासून ॲक्च्युली बंद झालेले आहेत पाळणे। आणि आता लहान मुलांचे जास्त खेळणे असतात, हे गाडी वगैरे, पाण्याचं वगैरे, जहाजेमध्ये ते छोटे छोटे जहाज असतात पाण्यामध्ये, ते असं जाताना। आणि आता आम्ही पाळण्यामध्ये बसणार आहे, पाळण्याचे तिकीटं पण काढलेले आहेत। तर चला आता पाळण्यामध्ये बसूया। आणि हे वरती चढताना हे बघू शकता, ब्रेक डान्स लेफ्ट साईडला होता, किती पोरांचा आवाज आहेत, फक्त मुली आहेत। ॲक्च्युली मला पण याच्यामध्ये बसायला खूप आवडतं, पण खूप फास्ट फिरतं, त्यानंतर उतरताना एवढी चक्कर येते ना, मला दिवसभर डोकं दुखतं, मला समजत नाही नंतर मग काय करायचं। त्यामुळे मी त्याच्यामध्ये बसतच नाही। सगळे म्हणत होते बसूया बसूया, मी म्हटलं तुम्ही बसा, मला नाही बसायचं, पण कोणीच नाही माझ्यामुळे बसलं। त्यामुळे मला ह्या पाळण्यामध्येच बसते ॲक्च्युली दरवर्षी, त्यामुळे ह्याच पाळण्यामध्ये बसायला मी फर्स्ट हे करते। तर मी ह्याच एका पाळण्यामध्ये बसते, दुसऱ्या कशामध्येच बसत नाही, कारण मला खूप भीती वाटते त्याची। आणि हे बघू शकता, आता आमचा नंबर येतो, एकेकाला बसवतात, आणि खूप भीती पण वाटत होती, कारण या पाळण्यामध्ये जेव्हा फास्ट 5 राऊंड करतात ना, तेव्हा असं वाटतं खाली येताना पाळणं तुटून पाळण्यासकट आपण खाली येतो की काय, असं वाटतं। आणि तुम्हाला पण अनुभव आला असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका।
आणि हे ब्रेक डान्सला बघू शकता, इथे खूप ब्रेक डान्सला गर्दी असते पाहण्यापेक्षा. मुलं मुली कपल सगळे इथंच असतात. आणि संध्याकाळी ॲक्च्युली एवढा नजारा भारी असतो ना, इथं लाईटिंग वगैरे खूप मोठी. आणि ह्या पाळण्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला वरती गेल्यानंतर मी दाखवते किती मोठी यात्रा असते. ॲक्च्युली शेळ्या मेंढ्यांची, जनावरांची, सगळ्यांची यात्रा असते. आणि कम्प्लिटली 8 दिवस यात्रा असते. 8 एक 10-12व्या दिवशी, म्हणजे 8-9 दिवसापासून कमी कमी होते ते 12व्या दिवशी 13व्या दिवशी पूर्ण संपते. आणि हे वरती आल्यानंतर नजारा बघू शकता किती छान असते. किती खेळणी पाळणी ह्यावर्षी खूप जास्त होती, कारण दरवर्षी स्टॉल जास्त असतात, त्यावेळी पाळणी थोडीशी छोट्या मुलांचे जास्त आले. हे कंपल्सरी असतात मोठे पाळणे, ब्रेक डान्स वगैरे. आणि हे बघू शकता व्हाईट लेफ्ट साईडला दिसते ना, हे सगळे जनावरांची यात्रा आहे. बैल वगैरे विकायला येतात ते. आणि तिकडं पण बघू शकता खूप लांब लांब बैल, जसे जागा भेटेल तसे ते घेऊन विकायला थांबलेले असतात. आणि हे खेळण्या पाळण्याची ह्या साईडला. आणि मी थोडंसं तुम्हाला दाखवेन, इकडच्या साईडला पूर्ण खेळणं पाळणं आहे. आणि इकडं थोडंसं टर्न केलं की हे बघू शकता, हे पूर्ण स्टॉल जे की मगाशी आपण त्या स्टॉलमधून आलेलो, खूप ॲक्सेसरी वगैरे सगळ्याचे स्टॉल असतात, चप्पल वगैरे. आणि इकडं कोपऱ्यामध्ये पूर्ण मंदिर आहे. आणि हा नजारा तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मला खूप भीती वाटत होती, मी क्लिप खूप थोड्या घेतलेत, कारण एवढी भीती वाटत होती ना. कारण आमच्या राऊंड अजून यायचं होतं, बाकीच्यांना सगळ्यांना हळूहळू बसवत होते, त्यामुळे स्लोली वरती घेत होते. आणि हे खूप फास्ट चाललं आहे आता. हे बघू शकता माझ्या दोन्ही पण बहिणी, एक छोटी बहीण आणि एक ही मोठी. आणि हे बघू शकता पाळण्यामधून उतरल्यानंतर माझ्या बहिणींच्या मुलांना इथं बसवलं होतं, जे की थोडंसं त्यांना पण मनोरंजन, कारण मोठ्या पाळण्यामध्ये त्यांना नव्हतं बसवलं, त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांना बसवलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही आलो जे काय बोलतात त्याला, जम्पिंग जांग. ह्याच्यामध्ये पण माझ्या बहिणीचेच 2 मुले आहेत. आणि हे बघू शकता आमचा गोल्या, याला ना तब्येतीमुळे एवढा हसलो ना, तब्येतीमुळे ह्याला उठताच येत नव्हतं. आमचा तो दुसरा बाई आहे, तो जसा उडी मारत जसं टपक पडत होता, तो खूप हसलेलो आहे ह्याच्या पाठीमागे आम्ही, कारण ह्याला उठताच येत नव्हतं. जसा उठलं की धपकन पडायचा. आणि आता तुम्ही नंतर बघू शकता किती पडलेलं तो. हो बघा, उठूच नाही शकत तो. मी त्यांना सांगते ते थांबा, त्याला उठू द्या. तो असा झोपून राहिला. मारा किती उड्या मारायचं. त्याच्यानंतर आम्ही आलो पुरी भाजी खायला वगैरे, सगळ्यांना कोणाला काय खायचं ते. आणि बघू शकता छोटी मुलगी किती पटकन पडली, आमची दिदू जी बहिणीची मुलगी आहे ती, आणि किती घाबरली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं वगैरे, फिरलो आणि परत निघालो घरी. तसं यात्रेमध्ये 8 दिवस खूप एन्जॉय केला. आणि चला आता घरी चाललो आहे. त्याच्यानंतर आता मी ह्याच यात्रेमधला आम्ही जेव्हा कोंबडा कापला आणि तिथंच बनवलं मंदिरामध्ये, आणि खूप छान टेस्टी भाजी होते. सगळ्यांना म्हणजे अनुभव आला असेल, जे देवापुढे कापून खातात ते त्यांना, कारण आम्ही पण तिथेच बनवून खाल्लं, कारण मम्मीला बोलला आपण तिथंच बनवून खाऊ. खूप छान टेस्ट भाजी होते. आणि तिथंच बनवलं, कसं बनवलं, कशी झालेली भाजी, आम्ही जेवण पण तिथंच केलं खूप छान असं, भाकरी वगैरे सगळं घरून आणून. बनवताना पण मी ब्लॉग बनवलेला आहे. आणि ह्याच यात्रेमधला, म्हसोबाच्या यात्रेमधला नेक्स्ट ब्लॉग येणार आहे पुढचा, लवकरच वेट करा. आणि लगेच येईल 1-2 दिवसामध्ये. एडिटिंग थोडंसं बाकी आहे त्याचं पण. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि कशी वाटली यात्रा, कशी वाटली, एन्जॉय केलं, कशी मोठी यात्रा भरते ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला पण विसरू नका. तुमच्या पण गावला अशीच यात्रा भरते का, मला तरी पण सांगा कमेंट करून. आणि जे सांगोला तालुक्यामधील जवळा गावामध्ये जे म्हसोबाची यात्रा भरते, जे म्हसोबाला आले, दर्शनाला आले, यात्रेला आले, त्यांनी कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.